हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. आज आपण पाहणार आहोत टॅलीमध्ये काही शॉर्टकट्स की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त एंट्री, जास्तीत जास्त वर्किंग टॅलीमध्ये करू शकतो. जर तुम्हाला टॅली मास्टर बनायचं असेल, टॅली एक्सपर्ट बनायचं असेल तर काही शॉर्टकट कीज हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण आपला टाइम वाचवू शकतो. त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज आपण काय करू शकतो, टॅलीमध्ये करू शकतो. मग त्यासाठी काही शॉर्टकट माहीत असणं गरजेचं आहे. मग कुठले कुठले शॉर्टकट्स आज आपण ऑलमोस्ट 40 शॉर्टकट्स टॅलीमधले पाहणार आहोत की जे यूज करून आपण काय करू शकतो, कमी वेळामध्ये जास्त वर्किंग करू शकतो. ओके, त्यासाठी सुरुवातीला टॅली ओपन करायचं आहे. टॅली ओपन केल्याच्या नंतर आपल्याला कंपनी क्रिएट करून घ्यायची आहे. ओके, मग कंपनी क्रिएट जर करायची असेल तर आपण शॉर्टकट यूज करतो Alt+F3. कंपनीसाठी शॉर्टकट आपण यूज करतो Alt+F3. जेव्हा आपण Alt+F3 प्रेस करतो तेव्हा काय होतं, कंपनी इन्फोची विंडो ओपन होते. इथे तुम्ही पाहू शकता पहिला ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट कंपनी. जर आपल्याला कंपनी सिलेक्ट करायची असेल तर आपण शॉर्टकट यूज करतो F1. ओनली F1 काय करायचं आहे, आपल्याला प्रेस करायचं आहे. आपण काय करू शकतो, कंपनी सिलेक्शनच्या विंडोमध्ये येऊ शकतो. देन नेक्स्ट आहे शट कंपनी. शट कंपनीसाठी आपण शॉर्टकट वापरतो Alt+F1. जर सपोज तुम्ही कीबोर्डवरती Alt+F1 प्रेस केलं तर इथे तुम्ही पाहू शकता शट कंपनी. इकडे बाजूला जर तुम्ही कंपनीच्या स्क्रीनवरती पाहिलं तर इकडे दोन कंपनीज ओपन आहेत. जर सपोज मला ही एक कंपनी शट करायची आहे, मग शटसाठी मी शॉर्टकट यूज करेल Alt+F1. ओके, Alt+F1 शट कंपनी. कोणती कंपनी शट करायची आहे सिलेक्ट करायची, देन कीबोर्डवरनं एंटर. ओके, किंवा डिरेक्टली इकडे तुम्ही काय करू शकता, H प्रेस करून डिरेक्टली शट कंपनीच्या विंडोमध्ये येऊ शकता. जर सपोज तुम्हाला अल्टर करायचं तर सिंपल शॉर्टकट आपण वापरतो A फॉर अल्टर. ओके, हे कंपनीचे शॉर्टकट्स आपण पाहिले 3 शॉर्टकट. कंपनी क्रिएशनसाठी Alt+F3. जर कंपनी सिलेक्ट करायची असेल तर F1. कंपनी शट करायची असेल तर Alt+F1. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर सपोज तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन वगैरे करायचं असेल तर कॅल्क्युलेटर जर आपल्याला यूज करायचं असेल तर आपण कॅल्क्युलेटरसाठी शॉर्टकट यूज करतो Ctrl+N. Ctrl+N प्रेस केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता कॅल्क्युलेटर बार आहे, याची साईज काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. मग तुमचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतील ते तुम्ही कॅल्क्युलेटरवरनं करू शकता. सपोज तुम्हाला मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं किंवा जे काही कॅल्क्युलेशन आहे. आता इथे आपल्याला इक्वल टू टाकायची गरज नसते, सिम्पली कीबोर्डवरून एंटर बटन प्रेस करायचं. इकडे तुम्ही पाहू शकता जे काही कॅल्क्युलेशन्स आपण परफॉर्म करतो ते इकडे कॅल्क्युलेटर बारमध्ये डिस्प्ले होतात. ओके, आता कॅल्क्युलेटर बार ओपन आहे. जर आपल्याला नॉर्मल विंडोमध्ये यायचं असेल, मेन स्क्रीनमध्ये यायचं असेल तर सिम्पली काय करायचं, Ctrl+M प्रेस करायचं आहे. ओके, Ctrl+M. इथे तुम्ही खाली शॉर्टकट पाहू शकता Ctrl+N टू ऍक्टिव्हेट कॅल्क्युलेटर बार. आणि मेन स्क्रीनमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपण काय करतो, Ctrl+M यूज करतो. ओके, अशा पद्धतीने आपण 5 शॉर्टकट पाहिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट शॉर्टकट आहे पीरियड. जर तुम्हाला पीरियड चेंज करायचं असेल तर काय शॉर्टकट आपण वापरतो, Alt+F2. कीबोर्डवरनं सिम्पली Alt+F2 प्रेस करायचं. इकडून काय करू शकतो, आपण पीरियड चेंज करू शकतो. ओके, पीरियड चेंज करायचं असेल तर Alt+F2 वापरतो. जर डेट चेंज करायची असेल, आपण व्हाउचर एंट्री करताना व्हाउचरला डेट वगैरे द्यायची असेल तर आपण काय करतो, सिम्पली शॉर्टकट वापरतो F2. जर सपोज तुम्ही व्हाउचर ओपन करून कीबोर्डवरून सिम्पली F2 प्रेस केलं तर व्हाउचर डेट इकडून काय करता येते, आपल्याला देता येते. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर सपोज तुम्हाला काय करायचंय, टॅलीमधल्या एखाद्या रिपोर्ट एक्सपोर्ट करायचा आहे एक्सेलमध्ये किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये. मग इथे सपोज मी बॅलन्स शीट ओपन केली. ओके, बॅलन्स शीट ओपन केल्याच्या नंतर सपोज मला ही बॅलन्स शीट काय करायची आहे, एक्सपोर्ट करायची आहे PDF मध्ये. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, कीबोर्डवरनं एक्सपोर्टचा शॉर्टकट दिले असतो आपल्या टॅलीमध्ये Alt+E. ओके, Alt+E प्रेस केल्याच्या नंतर इकडे तुम्हाला विचारलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता वरती दिलेलं आहे एक्सपोर्टिंग बॅलन्स शीट. ओके, कुठल्या फॉर्मॅटमध्ये, PDF फॉर्मॅटमध्ये हवी आहे. बॅकस्पेस प्रेस केल्याच्या नंतर इकडून तुम्हाला काही चेंजेस करता येतील. PDF फॉर्मॅटमध्ये हवी आहे, JPG मध्ये हवी आहे, देन एक्सेलमध्ये हवे, इकडून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ओपन एक्सपोर्टेड फाईल हा ऑप्शन आपल्याला येस ठेवायचा आहे. डिरेक्टली ती फाईल काय होईल, एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर आपल्याला डिस्प्ले होईल. ओके, देन इकडे एक्सपोर्ट क्लिक करा.
येस एंटर करा. इकडे तुम्ही पाहू शकता डिरेक्टली काय झालेलं आहे, पीडीएफ. जर तुमच्याकडे पीडीएफ रीडर असेल तर डिरेक्टली काय होणार आहे, ती जी काही आपली बॅलन्स शीट आहे ती एक्सपोर्ट केलेले डिटेल्स इकडे आपल्याला बाजूला पीडीएफ रीडरमध्ये डिस्प्ले होतील. जर सपोज तुम्ही एक्सेलमध्ये एक्सपोर्ट केलं तर काय होणार आहे, एक्सेलमध्ये ते एक्सपोर्ट होतील. ओके, अशा पद्धतीने Alt+E हा शॉर्टकट आपण कशासाठी वापरतो, एक्सपोर्टसाठी. पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जेपीजे इमेजमध्ये एक्सेल फॉर्मॅटमध्ये काय करता येतं, एक्सपोर्ट करता येतं. ओके, त्यानंतर अजून एक शॉर्टकट, जर सपोज तुम्ही एखादा रिपोर्ट ओपन केला, मग तो रिपोर्ट इन डिटेल्ड बघायचा असेल किंवा आपल्याला एखादी एंट्री आहे आपण डेबुकमध्ये ती इन डिटेल्ड बघायची आहे, तर आपण काय करतो, डिटेल्डसाठी Alt+F1 शॉर्टकट यूज करतो. डिटेल्ड Alt+F1. इथे तुम्ही जर पाहिलं तर करंट ॲसेटमध्ये कुठले ॲसेट्स आहेत हे आपल्याला डिस्प्ले होत नाही. लॅबिलिटी, करंट लॅबिलिटीज काय आहेत हे डिस्प्ले होत नाहीयेत. जर त्या डिटेल्ड पाहायच्या तर सिम्पली आपल्याला कीबोर्डवरून प्रेस करायचं आहे Alt+F1. इन डिटेल्ड काय होतं, आपल्याला रिपोर्ट किंवा जे काही आपण एंट्री केलेली आहे ती इन डिटेल्ड डिस्प्ले होते. ओके, अशा पद्धतीने काय करता येतं आपल्याला, हे करता येतं. आपण काय करू शकतो, इन डिटेल्ड रिपोर्ट पाहू शकतो. ओके, त्यानंतर जर सपोज तुम्हाला एखादा व्हाउचर डिलीट करायचा आहे तर कसा डिलीट करू शकतो, इथे पाहू शकता तुम्ही डिस्प्लेमध्ये मी डेबुकमध्ये काही एंट्रीज केलेल्या आहेत. ओके, मग ह्या एंट्रीजमध्ये मला काय करायचं आहे, एखादा व्हाउचर डिलीट करायचा आहे. मग कुठली व्हाउचर एंट्री डिलीट करायची आहे ती सिम्पली ओपन करायची आहे. कीबोर्डवरती तुम्हाला शॉर्टकट प्रेस करायचा आहे Alt+D. ओके, Alt+D प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला विचारते डिलीट. जर डिलीट करायचं असेल तर सिम्पली एंटर करा किंवा कीबोर्डवरून Y आपण प्रेस करू शकतो. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, एखादा पर्टिक्युलर व्हाउचर हा डिलीट केला जातो. ओके, जर सपोज आपल्याला एखादा रिपोर्ट वगैरे प्रिंट करायचा असेल, इनव्हॉइस वगैरे प्रिंट करायचा असेल, सपोज इकडे हा ट्रान्झॅक्शन मी ओपन केला, हा मला इनव्हॉइस मोडमध्ये काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. मी जर सिम्पली कीबोर्डवरती Alt+P प्रेस केलं तर इकडे तुम्हाला प्रिंटसाठी विचारतात. मी येस केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता कीबोर्डवरती काय झालेलं आहे, रिपोर्ट इनव्हॉइस जनरेट झालेला आहे. इनव्हॉइसची प्रिंट आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट, जर आपल्याला अकाउंटिंग फीचर्समध्ये जायचं असेल तर आपण सिम्पली शॉर्टकट यूज करतो F1. ओके, F1 यूज केलं. कंपनी फीचर्समध्ये आलो आपण. कंपनी फीचर्समध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंटिंग फीचर्समध्ये यायचं असेल, एंटर करायचं असेल तर सिम्पली कीबोर्डवरून A प्रेस करायचा आहे. A प्रेस केल्याच्या नंतर अकाउंटिंग फीचरमध्ये जे काही ऑप्शन्स आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे आहेत, अकाउंट्स ओनली किंवा इन्व्हेंटरी मेंटेन करायचे आहे, मग ते ऑप्शन्स आपण इकडून सेट करू शकतो. पेरोल अकाउंटिंग करायचं असेल तर पेरोल आपण इकडून मेंटेन करू शकतो. त्यानंतर डेबिट क्रेडिट नोड इनव्हॉइस मोडमध्ये ऍक्टिव्हेट करायचे असेल, इनव्हॉइसिंगचे काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते आपण इकडून ऍक्टिव्हेट करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला अजून जर सपोज इन्व्हेंटरी फीचर्समध्ये जायचं आहे, अकाउंटिंग फीचर्स ओपन असतानाच इन्व्हेंटरी फीचर्समध्ये जर आपल्याला एंटर करायचं असेल तर कीबोर्डवरती तुम्ही सिंपल शॉर्टकट यूज करू शकता F2. F2 इज फॉर इन्व्हेंटरी फीचर्स. मग इन्व्हेंटरी फीचर्समधून आपण काय करू शकतो, जे हवे ते ऑप्शन्स रिक्वायरमेंटनुसार काय करणार आहोत, आपण येस करणार आहोत. जर सपोज टॅक्सेशनचं ऑप्शन हवं असेल तर सिम्पली कीबोर्डवरून प्रेस करायचं आहे F3. स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन मधले डिटेल्स जे ऍक्टिव्हेट करायचे ते आपण डिरेक्टली इकडून ऍक्सेप्ट करू शकतो. ओके, त्यानंतर जर सपोज तुम्ही इकडे काही चेंजेस केले ते तुम्हाला ऍक्सेप्ट करून घ्यायचे. जर कुठलाही डेटा टॅलीमध्ये आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचा असेल तर आपण काय करतो, सिम्पली कीबोर्डवरती एंटर करून ऍक्सेप्ट करून घेतो. त्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता Ctrl+A. Ctrl+A ने काय होतं, जी काही करंट विंडो आपली ओपन आहे त्यामधले सगळे डिटेल्स ऍक्सेप्ट करायचे तर वी कॅन यूज Ctrl+A ॲज अ शॉर्टकट. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहिलं कंपनी फीचर्समध्ये अकाउंटिंग फीचर्स. इन्व्हेंटरी फीचर्समध्ये जायचं असेल तर F2 यूज करणार. स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशनमध्ये जायचं असेल तर आपण काय करणार आहोत, F3 म्हणजे स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. जर ऍक्सेप्ट करायचे असतील सगळे डिटेल्स तर आपण काय करू शकतो, सिम्पली कीबोर्डवरून Ctrl+A प्रेस करणार आहोत. ओके, त्यानंतर जर सपोज तुम्हाला काय करायचं आहे, लँग्वेज चेंज करायची आहे. लँग्वेज जर चेंज करायची असेल तर सिम्पली कीबोर्डवरून तुम्हाला काय प्रेस करायचं आहे, Alt+K. इकडे तुम्ही पाहू शकता कीबोर्ड कॉन्फिगरेशन ओपन झालेलं आहे. मग इकडून जी हवी ती लँग्वेज तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. जर सपोज इकडे
हिंदी लँग्वेज मी सिलेक्ट केलं तर इकडे तुम्ही पाहू शकता जे काही पुढे इकडे दिलेलं आहे हिंदीमध्ये लेटर्स आलेले आहेत. नॉर्मल मोडमध्ये हवं असेल तर पुन्हा काय करायचं कीबोर्डवरनं अल्ट जी. लिस्ट ऑफ लँग्वेजेस कॉन्फिगरेशनमध्ये एकच लँग्वेज आपल्याला दिलेली आहे, जे काही एज्युकेशनल टॅली आहे त्यामध्ये इंग्लिश इकडे डिस्प्ले होईल. ओके, अशा पद्धतीने हे 2 शॉर्टकट आपण लँग्वेजसाठी यूज करतो. ओके, हे काही बेसिक शॉर्टकट्स होते. बेसिकमध्ये आपण अजून काही बेसिक शॉर्टकट्स पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सिम्पली जर लेजर क्रिएट करायचं असेल, टॅलीमध्ये आपल्याला लेजर क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतो, गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंट्स इन्फोमध्ये जातो, लेजरवरती क्लिक करतो. लेजरवरती क्लिक केल्याच्या नंतर क्रिएट. त्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही कीबोर्डवरनं प्रेस करू शकता ALC क्रिएट. मग इकडून तुम्हाला जे कुठलं लेजर हवं असेल ते लेजर तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. सपोज मला एखाद्या पार्टीचं लेजर क्रिएट करायचं आहे, मग इकडे मी त्या पार्टीचं नाव घेतलं. ओके, सपोज संजय प्रायव्हेट लिमिटेड. त्या पार्टीचा ग्रुप हेड सिलेक्ट करायचा आहे, सन्ड्री डेटर्स आहे ती पार्टी. आता हे लेजर आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचं असेल तर मी सिम्पली कीबोर्डवरती प्रेस करेल Ctrl+A. Ctrl+A प्रेस केल्याच्या नंतर काय होणार आहे, जे काही आपण लेजर क्रिएट केलं होतं ते काय होईल, ऍक्सेप्ट होईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे शॉर्टकट आहे, जर सपोज तुम्हाला लेजर डिस्प्ले करायचा असेल तर सिम्पली तुम्ही प्रेस करणार आहात ALD. त्यानंतर एखादा लेजर तुम्हाला अल्टर करायचं, सिम्पली प्रेस करणार ALA अल्टरसाठी. ओके, मग इकडून जे कुठलं लेजर हवंय ते तुम्ही अल्टर करू शकता. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, लेजरसाठी शॉर्टकट यूज केला जातो. ओके, जर सपोज तुम्हाला अकाउंटिंग व्हाउचर्स ओपन करायचं आहे, अकाउंटिंग व्हाउचर्ससाठी आपण काय करतो, ट्रान्झॅक्शन्समध्ये येतो, अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये क्लिक करतो. त्यापेक्षा डिरेक्टली सिम्पली तुम्ही काय करणार आहात, जर सपोज तुम्हाला अकाउंटिंग व्हाउचरमध्ये यायचं असेल तर कीबोर्डवरून सिम्पली शॉर्टकट यूज करायचा आहे Ctrl+V. तुम्ही काय करणार आहात, अकाउंटिंग व्हाउचरमध्ये येणार आहात. आता इकडे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सेल्स व्हाउचर हा ओपन आहे इनव्हॉइस मोडमध्ये. जर तुम्हाला नॉर्मल व्हाउचर हवा असेल तर कीबोर्डवरनं आपण शॉर्टकट यूज करतो Ctrl+V. Ctrl+V प्रेस केल्याच्या नंतर काय होतं, अकाउंटिंग व्हाउचरचा फॉर्मॅट ओपन होतो. त्यासाठी शॉर्टकट आहे Ctrl+V. जर सपोज तुम्हाला इनव्हॉइस फॉर्मॅट हवा असेल तर काय करायचंय, पुन्हा Ctrl+V प्रेस करायचंय. जर सर्व्हिस फॉर्मॅट हवा असेल तर Alt+I आपण प्रेस करणार आहोत. याच्यामध्ये आपण काय करतो, या फॉर्मॅटमध्ये सर्व्हिसच्या एंट्रीज करतो. नॉर्मल पुन्हा व्हाउचर हवा असेल तर Ctrl+V आपण प्रेस करणार आहोत. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, व्हाउचर ओपन करण्यासाठी हा शॉर्टकट यूज केला जातो. त्यानंतर जर आपल्याला नॉर्मल व्हाउचर हवा आहे, इनव्हॉइस फॉर्मॅटमध्ये स्क्रीन विंडो हवी असेल तर आपण Ctrl+V हा शॉर्टकट यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट सपोज मला एखाद्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करायची आहे, सेल्स व्हाउचरला एखादी एंट्री करायची आहे, किंवा आपण सिम्पली घेऊयात पेमेंटला मला एखादी एंट्री करायची आहे. ओके, पेमेंटला जर मला एंट्री करायची असेल, मग माझं जे काही लेजर आहे ते मी क्रिएट केलेलं नाहीये. सपोज मला स्टेशनरी एक्सपेन्सेसचं लेजर क्रिएट करायचं, मग त्यासाठी आपण काय करणार, बॅक जाणार, लेजर, त्या अकाउंट्स इन्फो लेजर देन क्रिएट. त्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता Alt+C. ओके, Alt+C केल्याच्या नंतर इकडे तुम्हाला जे काही लेजर हवं घ्यायचंय ते तुम्ही इकडून घेऊ शकता. सपोज स्टेशनरी एक्सपेन्सेस. ओके, स्टेशनरी एक्सपेन्सेस अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलं. त्यानंतर हे डिटेल्स आपल्याला ऍक्सेप्ट करून घेण्यासाठी सिम्पली Ctrl+A प्रेस करणार आहोत. किती आहे स्टेशनरी एक्सपेन्सेस, सपोज 500 टू कॅश असं माझं ट्रान्झॅक्शनची एंट्री असेल. ओके, आणि हे ऍक्सेप्ट करण्यासाठी सिम्पली आपण यूज करणार आहोत Ctrl+A. अशा पद्धतीने काय केलं जातं, हे ऑप्शन यूज केले जातात. लेजरसाठी Alt+C हा शॉर्टकट. किंवा तुम्ही सपोज एखादा स्टॉक आयटम वगैरे क्रिएट करताय, मग त्याआधी आपण स्टॉक ग्रुप क्रिएट करतो, देन युनिट ऑफ मेजर्स क्रिएट करतो. युनिट ऑफ मेजर्स क्रिएट केल्याच्या नंतर स्टॉक आयटम. त्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही स्टॉक आयटम जेव्हा क्रिएट करता तेव्हा तुमचा जो काही स्टॉक आयटम आहे त्या स्टॉक आयटमचं नाव इकडे तुम्हाला द्यायचंय. त्यानंतर तो कुठल्या ग्रुप हेडच्या अंडर येतोय. सपोज तुम्हाला ग्रुप हेड माहित नाहीये, सिम्पली तुम्ही यूज करता Alt+C. इकडून ग्रुप हेड क्रिएट करू शकता. युनिट तुम्हाला क्रिएट केलेलं नाहीये, सिम्पली यूज करणार Alt+C. इकडून काय करता येतं आपल्याला, ते घेता येतं. ओके, जर सपोज तुम्ही अकाउंटिंग व्हाउचरला एखाद्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करताय, ओके, मग एंट्री करत असताना सपोज कमिशन रिसिव्हचं लेजर मी घेतलेलं आहे, मग ह्या लेजरमध्ये काहीतरी मिस्टेक आहे, सपोज ग्रुप हेड वगैरे चुकलं असेल, तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करायचे. मग चेंज करायचं असेल तर आपण काय करतो, अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएटमध्ये जातो. त्यापेक्षा डिरेक्टली तुम्ही काय करू शकता, कीबोर्डवरून Ctrl+Enter प्रेस करू शकता. Ctrl+Enter केल्याच्या नंतर काय होणार आहे, तुम्ही त्या लेजरमध्ये याल, मग जी काही मिस्टेक असेल किंवा जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही चेंजेस करून ऍक्सेप्ट करून घेऊ शकता. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं,
हा शॉर्टकट कंट्रोल प्लस काय केलं जातं, त्यासाठी कंट्रोल प्लस एंटर हा शॉर्टकट यूज केला जातो. ओके. त्यानंतर अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये जेव्हा तुम्ही काय करता, एक व्हाउचर ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे इन्स्टेड ऑफ डेबिट अँड क्रेडिट आपल्याला काय दिसतं, इकडे 2 दिसते. ओके. मग डेबिट क्रेडिट जर हवं असेल तर आपण कॉन्फिगरेशनसाठी सिम्पली शॉर्टकट यूज करतो F12. ओके. तुम्हाला F12 प्रेस करायचं आहे. F12 प्रेस केल्याच्या नंतर इकडे काय करायचं आहे, तुम्हाला हा जो सेकंड ऑप्शन आहे सिंगल एंट्री मोड, तो ऑप्शन काय करायचा आहे, नो ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट यूज डेबिट अँड क्रेडिट येस करायचं आहे. देन कंट्रोल ए ने ऍक्सेप्ट. इथे तुम्ही पाहू शकता आता डेबिट अँड क्रेडिट आपल्याला डिस्प्ले होतोय. ओके. अशा पद्धतीने काय केलं जातं, हा शॉर्टकट वापरला जातो. त्यानंतर नेक्स्ट हे काही बेसिक शॉर्टकट्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा ऍडव्हान्स्ड शॉर्टकट टॅलीचे जे आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी डिस्प्लेला जाते. डिस्प्लेला जाण्यासाठी तुम्ही शॉर्टकट यूज करणार आहात. सिम्पली डेबुकला जाण्यासाठी डी प्रेस करायचं आहे. आपल्याला इथे दिसेल जे काही आपण डेबुकमध्ये एंट्रीज केलेल्या आहेत ते तुम्हाला इकडे डिस्प्ले होत आहेत. त्यानंतर व्हाउचरचा नंबर इकडे डिस्प्ले होतोय. जर सपोज मी काय केलं, इकडे अल्ट प्लस F2 प्रेस केलं, तुम्ही पर्टिक्युलर व्हाउचरला डेट दिलेली असेल, मग अल्ट प्लस F2 प्रेस केल्याच्या नंतर पीरियड चेंज करून त्या पर्टिक्युलर पीरियडच्या एंट्रीज तुम्ही इकडे पाहू शकता. तर मी कुठल्याच व्हाउचरला पर्टिक्युलर डेट दिलेली नाहीये, त्यासाठी मी तो शॉर्टकट इकडे यूज करणार नाहीये. ओके. जर सपोज तुम्हाला एखादं पर्टिक्युलर जर सपोज तुम्हाला काय करायचं, ज्या काही व्हाउचर एंट्रीज तुम्ही केलेल्या आहेत त्यामधून काही पर्टिक्युलर व्हाउचरच्या एंट्रीज तुम्हाला पाहायच्या असतील तर सिम्पली तुम्हाला कीबोर्डवरती शॉर्टकट यूज करायचा F4. ओके. F4 प्रेस केल्याच्या नंतर इकडे तुम्हाला आयटम्स डिस्प्ले होतील. मग यातून तुम्हाला कुठला व्हाउचर बघायचा आहे, सपोज आपल्याला पेमेंट व्हाउचरच्या एंट्रीज फक्त बघायच्यात, मग मी पेमेंटवरती क्लिक करेल, एंटर. इकडे तुम्ही पाहू शकता पेमेंटच्या 2 एंट्रीज आहेत, त्या एंट्रीज पेमेंटच्या फक्त डिस्प्ले होतील. अशा पद्धतीने F4 हा व्हाउचर कशासाठी यूज केला जातो, टू सी पर्टिक्युलर व्हाउचर्स. ओके. जर नॉर्मल आपल्याला पहिले होते तसेच सगळे व्हाउचर जर पाहायचे असतील तर आपण काय करणार आहे, सिम्पली शॉर्टकट यूज करणार आहोत F4 मध्ये गेल्याच्या नंतर इकडे सिलेक्ट करायचं आपल्याला ऑल आयटम्स. मग ज्या काही ऑल एंट्रीज असतील त्या एंट्रीज इकडे काय होतील, डिस्प्ले होतील. जर सपोज तुम्हाला सगळे एंट्रीज इन डिटेल्ड बघायच्या असतील, इन डिटेल, तर सिम्पली तुम्हाला शॉर्टकट यूज करायचा आहे अल्ट प्लस F1. इथे तुम्ही पाहू शकता ज्या काही तुमच्या एंट्रीज आहेत त्या इन डिटेल्ड तुम्हाला इकडे डिस्प्ले होत आहेत. ओके. अशा पद्धतीने आपण काय करतो, डिटेल्डसाठी अल्ट प्लस F1 आपण प्रेस करतो शॉर्टकट डिटेल्डमध्ये बघायचं असेल. जर नको असेल तर पुन्हा अल्ट F1 हा शॉर्टकट आपल्याला यूज करायचा आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी शॉर्टकट आहे, सपोज तुम्हाला यामधली एखादी पर्टिक्युलर व्हाउचर एंट्री काय करायची आहे, हाईड करायची आहे. मग पर्टिक्युलर व्हाउचर एंट्री हाईड करायची असेल, इथे तुम्ही पाहू शकता मी पेमेंटची एंट्री सिलेक्ट केलेली आहे. ती जर मला हाईड करायची असेल तर मी सिम्पली काय करणार, कीबोर्डवरून अल्ट R प्रेस करेल किंवा पेमेंटच्या आपण 2 एंट्रीज इथे तुम्ही पाहू शकता हाईड झालेल्या आहेत. अल्ट R करून आपण काय करू शकतो, हाईड करू शकतो. जर सपोज तुम्हाला हाईड केलेल्या एंट्रीज पुन्हा हव्या असतील तर सिम्पली तुम्हाला कीबोर्डवरून प्रेस करायचे कंट्रोल प्लस U. इथे तुम्ही पाहू शकता ज्या काही 2 पेमेंटच्या एंट्रीज आपण हाईड केल्या होत्या त्या आलेल्या आहेत. जर सपोज तुम्ही एखादी पर्टिक्युलर कॉन्ट्राची एकच एंट्री इकडे डिस्प्ले होतीये, मी एकच पर्टिक्युलर एंट्री काय केली, हाईड केली अल्ट प्लस R ने. ही एंट्री जर हाईड केली आणि ती मला पुन्हा जर आणायची असेल, पुन्हा इकडे डिस्प्ले करायची असेल तर आपण डिस्प्लेसाठी शॉर्टकट पाहिला होता कंट्रोल प्लस U. ओके. पण जर एकच पर्टिक्युलर एंट्री आपण हाईड केलेली असेल आणि ती डिस्प्ले करायची असेल तर आपण काय करतो, अल्ट प्लस U हा शॉर्टकट वापरतो. जर मल्टिपल एंट्रीज हाईड केलेल्या असतील तर कंट्रोल प्लस U हा शॉर्टकट काय केला जातो, वापरला जातो. ओके. अशा पद्धतीने हे 2 शॉर्टकट्स आपण हाईड आणि डिस्प्लेसाठी यूज करतो. त्यानंतर जर सपोज इथे तुम्हाला एखादं पर्टिक्युलर व्हाउचर ऍड करायचं आहे, इकडे तुम्ही पाहू शकता सेल्स रिसीटचा व्हाउचर आहे, त्या रिसीटच्या व्हाउचरला काय आहे, व्हाउचर नंबर आहे 3. मला इथे अजून एखादं नवीन व्हाउचर ऍड करायचं आहे. मग जर व्हाउचर ऍड करायचं तर मी सिम्पली प्रेस करेन अल्ट A. ओके. अल्ट A प्रेस केल्याच्या नंतर काय होणार आहे, इथे तुम्हाला व्हाउचर नंबर तोच दिसेल 4. ओके. मला कमिशन रिसिव्हची एंट्री करायची आहे. ओके. कमिशन रिसिव्ह घेतलं, किती कमिशन रिसिव्ह केलं, सपोज 250 आहे.
इकडे बाय बँक, मग इकडे बँक घेईल मी आणि हे सगळे डिटेल्स ॲक्सेप्ट करून घेईल. इथे तुम्ही पाहू शकता जी काही आत्ता आपण एंट्री केलेली आहे कमिशन रिसिव्हची, त्या एंट्रीला काय झालेलं आहे, कुठला व्हाउचर नंबर आलेला आहे 4. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, त्या व्हाउचरच्या जागी त्या व्हाउचरच्या नंबरला दुसरा व्हाउचर ॲड केलेला आहे बाय प्रेसिंग शॉर्टकट ॲज अल्ट प्लस एचा यूज कशासाठी होतो, जर व्हाउचर आपल्याला पर्टिक्युलर ॲड करायचा असेल तर आपण काय करतो, त्या व्हाउचरचा Alt+A या शॉर्टकटचा यूज आपण करतो. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, पर्टिक्युलर व्हाउचर हा त्या ह्याच्यामध्ये ॲड केला जाईल. त्यानंतर जर सपोज आता माझा हा व्हाउचर ओपन आहे, आपण हा व्हाउचर ओपन करूयात. हा काय करायचा आहे, मला कॅन्सल करायचा आहे. मी जर कीबोर्डवरती सिम्पली एक शॉर्टकट प्रेस केला Alt+X, इथे तुम्हाला आलेला आहे ऑप्शन कॅन्सल. येस, इकडे कॅन्सल केल्याच्या नंतर काय होईल, इथे तुम्ही पाहू शकता काय झालेला आहे, तो व्हाउचर कॅन्सल्ड आलेला आहे. मी जर त्याच्यामध्ये एंटर केलं तर इकडे तुम्हाला वरती लिहून येईल कॅन्सल्ड. ओके, हा व्हाउचर काय केलाय आपण, कॅन्सल केलेला आहे. मग एखादी पर्टिक्युलर एंट्री आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. मग कॅन्सल केलेल्या एंट्रीच्या ठिकाणी तुम्हाला सपोज दुसरी एखादी एंट्री करायची आहे, मग दुसरी ती एंट्री तुम्ही इथे काय करू शकता, घेऊ शकता. सपोज आपण तीच एंट्री घेऊया परत, कॅश. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, जो व्हाउचर आपण कॅन्सल केलाय Alt+X ने, त्या ठिकाणी तो व्हाउचर कॅन्सल करून दुसऱ्या व्हाउचरची एंट्री आपण करू शकतो. ओके, जर एखादा पर्टिक्युलर व्हाउचर तुम्हाला डिलीट करायचा आहे तर सिम्पली Alt+D प्रेस करा, डिलीट होईल. ओके, अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे, शॉर्टकट, बरेचसे शॉर्टकट पाहिलेले आहेत. त्यानंतर जर सपोज मी हे केलं, स्पेस बार प्रेस केला तर काय होईल, इथे तुम्ही दिसतंय पाहू शकता तो पर्टिक्युलर व्हाउचर काय झालेला आहे, ग्रीन कलरमध्ये हायलाइट झालेला आहे. जर आपण स्पेस बार यूज केला, स्पेस बारचं बटन प्रेस केलं तर काय होतं, तो पर्टिक्युलर व्हाउचर काय होतो, सिलेक्ट होतो. ओके, मग जर सपोज तुम्हाला सायमल्टेनियसली जास्त किंवा ऑल एंट्री सिलेक्ट करायच्या तर सिम्पली तुम्हाला Ctrl+ स्पेस बार प्रेस करायचा. इथून काय होणार आहे, पूर्ण व्हाउचर एंट्रीज काय होतील, सिलेक्ट होतील. ओके, अशा पद्धतीने आपण काही शॉर्टकट्स बघितलेले आहेत, बेसिक प्लस ॲडव्हान्स. अजूनही आपल्याला काही ॲडव्हान्स शॉर्टकट बघायचे आहेत. जर सपोज एखाद्या व्हाउचरची डुप्लिकेट एंट्री करायची असेल तर आपण सिम्पली काय करणार आहे, शॉर्टकट आहे डुप्लिकेट एंट्रीसाठी. सपोज तुम्हाला ही स्टेशनरी एक्सपेन्सेसची एंट्री डुप्लिकेट करायची आहे. मग जर एंट्री डुप्लिकेट करायची असेल तर सिम्पली आपण शॉर्टकट यूज करतो Alt+2. ओके, इथं काय होईल, तुमची एंट्री डुप्लिकेट होईल. इथे तुम्ही पाहू शकता ती एंट्री डुप्लिकेट झालेली आहे, स्टेशनरी एक्सपेन्सेस. किंवा तुम्ही एखादी एंट्री डुप्लिकेट करून, सपोज आज आपला स्टेशनरी एक्सपेन्सेस झालाय 500 रुपीजचा, मग उद्या सुद्धा तोच एक्सपेन्सेस, स्टेशनरी एक्सपेन्सेस असेल 1000 रुपीजचा. मग इकडून तुम्ही अमाऊंट चेंज करू शकता, व्हाउचरची डेट चेंज करू शकता. मग पुन्हा तेच व्हाउचर, आपल्याला त्याच व्हाउचरची एंट्री करायची गरज नाहीये, त्याच ठिकाणी आपण काय करू शकतो, तोच व्हाउचर डुप्लिकेट करून डेट आणि अमाऊंट चेंज करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण इथं डेबुकमध्ये काय पाहतोय, सगळ्या व्हाउचर एंट्रीज पाहतोय. जर तुम्हाला व्हाउचर एंट्रीज बघायच्या असतील 1 बाय 1 तर तुम्ही सिम्पली कीबोर्डवरून पेज अप, पेज डाऊन ह्या शॉर्टकट कीजचा यूज करू शकता. पेज डाऊन जर प्रेस केलं तर नेक्स्ट व्हाउचर एंट्रीज आपल्याला डिस्प्ले होतील. जर तुम्ही पेज अप बटन प्रेस केलं तर काय होतील, ज्या काही प्रिव्हियस व्हाउचर एंट्रीज आहेत त्या प्रिव्हियस व्हाउचर एंट्रीज ह्या डिस्प्ले होतील. त्यानंतर नेक्स्ट, जर तुम्हाला अकाउंटिंग रिपोर्ट जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर काय करतो आपण, सिम्पली अकाउंटिंग रिपोर्टसाठी काय करतो आपण, शॉर्टकट यूज करतो F10. कीबोर्डवरून जर तुम्ही F10 प्रेस केलं तर काय होईल, इन्व्हेंटरी रिपोर्टसाठी आपण काय करतो, शॉर्टकट वापरतो F9. अकाउंटिंग रिपोर्टसाठी आपण काय करतो, शॉर्टकट वापरतो F10. ओके, पेज अप, पेज डाऊनचा यूज करून आपण काय करू शकतो, जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत नेक्स्ट, प्रिव्हियस आपण पाहू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो व्हाउचर आहे, सपोज तुम्हाला व्हाउचर एंट्री करताना
किंवा जे काही तुम्हाला टॅलीमध्ये एखादी एंट्री केली असेल, एखादं लेजर वगैरे कॉपी करायचं किंवा काही डिटेल्स कॉपी करायचे, तर तुम्ही काय करू शकता, शॉर्टकट आपल्याला यूज करता येतो. सपोज मी डेबुकमधून एखादी एंट्री ओपन केली, आपण सेलची एंट्री ही ओपन केलेली आहे. सेलची एंट्री ओपन केल्याच्या नंतर सपोज मला काय करायचं आहे, हे जे लॅपटॉप स्टॉक आयटम आहे ते कॉपी करायचं आहे. मग जर टॅलीमध्ये आपल्याला काही कॉपी करायचं असेल तर आपण सिम्पली शॉर्टकट यूज करतो, कंट्रोल प्लस अल्ट प्लस सी. ओके, हे कॉपी झालेलं आहे. पेस्ट करायचं असेल तर इथे तुम्ही पाहू शकता नरेशनमध्ये मी काहीच नरेशन दिलेलं नाहीये. जर सपोज मी कीबोर्डवरती कंट्रोल अल्ट प्लस व्ही प्रेस केलं तर काय होईल, जे काही आपण कॉपी केलं होतं कंट्रोल प्लस अल्ट प्लस सी ने ते काय होईल, पेस्ट होईल. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कॉपी पेस्टही करू शकतो. ओके, त्यानंतर जर सपोज तुम्ही इकडे मेन जीओटी मध्ये असाल, तुम्हाला बँकिंगचं ऑप्शन ऍक्टिव्हेट करायचं आहे तर सिम्पली कीबोर्डवरून एन प्रेस करा. एन प्रेस केल्याच्या नंतर बँकिंग ओपन होईल. बँकिंग ओपन केल्याच्या नंतर इकडून तुम्हाला जे काही चेक प्रिंटिंग असेल, चेक रजिस्टर असेल, त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एंटर करू शकता. अशा पद्धतीने आपण जवळजवळ 50 शॉर्टकट कीज टॅलीमध्ये पाहिलेले आहेत. अजून एक आपण लास्ट शॉर्टकट की बघणार आहोत, क्विट. जर सपोज टॅलीमधून क्विट करायचं असेल तर सिम्पली प्रेस करायचं एस्केप प्लस एंटर किंवा तुम्ही सिम्पली कीबोर्डवरून क्यू प्रेस करू शकता, देन एंटर. अशा पद्धतीने काय होतं, टॅलीमधून आपण क्विट करू शकतो. माझी आशा आहे सगळ्या शॉर्टकट कीज तुम्हाला माहीत झाल्या असतील, तुम्हाला समजल्या असतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.